नमस्कार. आपण आज जीबी सिंड्रोम आणि त्याचा आयुर्वेदामध्ये काय प्रिव्हेन्शनसाठी आपण काय करू शकतो याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. पहिले आपण हा नक्की जीबी सिंड्रोम आहे काय, तर हा न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहे आणि तो अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये अगेन्स्ट द बॉडी, म्हणजे आपलीच बॉडी स्वतःच्या बॉडी विरुद्ध अँटीबॉडीज बनवते आणि त्याच्यामुळे ह्या बाबतीतले त्रास दिसायला लागतात. त्याचा दुसरा एक पार्ट आहे की बॅक्टेरियल इन्फेक्शन. हे एक स्टमक इन्फेक्शन आहे ज्याच्यामध्ये कॅम्पायलोबॅक्टर जेजुने नावाच्या बॅक्टेरियानी आपल्याला इन्फेक्शन होतं आणि त्यांनी ह्या अँटीबॉडीज ट्रिगर होतात. तर ह्यामुळे जीबी सिंड्रोमचे सगळे सिम्पटम्स आपल्याला दिसायला लागतात. तर पहिले असं सिम्पटम आहे की मस्क्युलर वीकनेस किंवा हातापायांमध्ये टिंगलिंग सेन्सेशन किंवा मुंग्या येणे, बधीर होणे, आणि हे तुमच्या हाताच्या पंजामध्ये किंवा पायामध्ये हे प्रॉब्लेम्स दिसू शकतात. आणि त्याच्यानंतर जसे जसे हा डिसीज प्रोग्रेस होतो तसे तसे हे पुढे पुढे तुमचे सिम्पटम्स वाढायला लागतात. तर पहिले 1 ते 2 आठवडे हे सिम्पटम माइल्ड टू मॉडरेट ह्या फेजमध्ये असतात आणि तिसऱ्या आठवड्यानंतर हे सिव्हिअरिटीकडे जातात. तर आता खूप आपण न्यूज चॅनल्समध्ये बघतोय की खूप लोक व्हेंटिलेटरवरती गेली किंवा सिव्हिअरिटीमध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स दिसले आणि ह्याचा कोविडसारखा आउटब्रेक होईल का, असे सगळ्यांना शंका आहेत. तर याचा कोविडसारखा आउटब्रेक थांबवण्यासाठी तुम्ही बाहेरचं खाणं कमी करणं किंवा पूर्ण बंद करणं महत्त्वाचं आहे. कारण का हे जे बॅक्टेरियल सेकंड टाईपमध्ये जे बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम ट्रिगर होतोय. तर ही जी चेन आहे ही ह्या प्रकारच्या टाईपमध्ये जास्ती दिसते. त्याच्यामुळे बाहेरचं खाणं कम्प्लिटली बंद करा. आणि जर बाहेर खायचंच असेल तर खूप काळ स्टोअर केलेलं अन्न खाऊ नका, त्याच्यामध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ जास्ती होते. फॉर एक्झाम्पल पनीर किंवा नॉन व्हेजिटेरियनमध्ये चिकन असेल, मटन, फिश, जे आपण जास्ती काळासाठी स्टोअर करतो आणि वापरतो, हे ज्या प्रोसेसमध्ये होत असेल म्हणून बाहेरचं खाणं कम्प्लिटली टाळा. ह्याचं जे मस्क्युलर डिजनरेशन होतं ते जसं जसं वीकनेस यायला लागतो, मस्क्युलर डिजनरेशन मस्क्युलर वीकनेस येतो, हातापायाचे जे मसल आहेत ते वीक होतात. कारण त्याला जे ब्रेनकडनं सिग्नल किंवा स्पायनल कॉर्डच्या नर्व्समधनं जे काही सिग्नल मसलपर्यंत पोचायला पाहिजेत ते पोचत नाहीत आणि त्याच्यामुळे मसल काम करू शकत नाही. तर ही जी पूर्ण चेन आहे की ब्रेनमधनं एखादा सिग्नल पास होऊन मसलपर्यंत जाणं आणि मसलने काम करणं, ही जी चेन आहे ह्या चेनमध्ये ब्रेकिंग्स येतात आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. तर ह्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट क्रायटेरिया तुम्ही फॉलो केला पाहिजे प्रिव्हेन्शनचा. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट काय आहे, तर ट्रीटमेंट बेस्ड एक सिम्पल आयुर्वेदिक प्रोटोकॉलनुसार जिथे मसल वीकनेस होतो, ज्याला आम्ही स्नायुक्षय किंवा स्नायुगत हा प्रॉब्लेम आहे. ऑफकोर्स हा एक प्रकारचा वाताचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी आहेत, मी कोअर ह्याच्यामध्ये जात नाही. तर ह्यामध्ये आपण सर्वांग अभ्यंग, बरेच मेडिकेटेड ऑइल आहे की बला अश्वगंधा तेल आहे, बरीच औषधं आहेत ज्याच्यामुळे आपण ही प्रोग्रेस थांबवू शकतो. ह्या डिसीजने जी प्रोग्रेस होते आणि मसल वीक व्हायला सुरुवात होते, जसे हातापायाचे मसल वीक व्हायला लागतात त्याचप्रमाणे पुढे जाऊन फुफ्फुसाचे जर का मसल वीक झाले, लंग्स वीक झाले तर माणसं व्हेंटिलेटरवर जात आहेत ह्या इश्यूमुळे. तर ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर सर्वांग अभ्यंग आहे, बस्ती खूप इफेक्टिव्ह आहे. नर्व ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, त्याच्यामुळे नस्य, नाभी प्रदेशी तेल लावणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या प्रिव्हेन्शनमध्ये येतात. आणि तुम्हाला असं वाटत असेल की नस्य किंवा नाभीसूत्र, ह्या नाभी पुरण, हे जे आपण डेली प्रॅक्टिसेस पण आहेत. सो ऑफकोर्स आयुर्वेद इज मोर अबाउट प्रिव्हेन्शन अँड ऑल्सो अबाउट क्युअर. तर ह्याच्यातला क्युअर फॅक्टर खूप मोठा आहे आणि तुमची जी ही प्रोग्रेस झालेली आहे ह्याच्यासाठी रिहॅबिलिटेशन, मसलला पुन्हा ॲक्टिवेट करणं, स्वतःच्या अँटीबॉडीज जे आपल्या अगेन्स्ट द बॉडी बनवत आहेत त्यांना थांबवणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये येतात. तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि काही रिसर्चेसमध्ये की जीबी सिंड्रोम किंवा
असे अजून काही प्रॉब्लेम्स त्यांनी मेन्शन केलेत त्या रिसर्च पेपरमध्ये. पोस्ट वॅक्सिनेशन किंवा पोस्ट कोविड वॅक्सिनेशन असेल आणि अजून 1-2 आहेत. बार सिंड्रोम आहे. त्याच्या वॅक्सिनेशन नंतर ह्या बऱ्याच कंट्रीजमध्ये GB सिंड्रोम सारख्या प्रॉब्लेम्सचा आउटब्रेक झालेला दिसतोय. तर बी अवेअर ऑफ इट. आणि ऑफकोर्स प्रिव्हेन्शन नेसेसरी आहे. मोर दॅन 50 एज, ज्यांचं वय 50च्या पुढे आहे किंवा लहान मुलांमध्ये हा जास्ती प्रमाणामध्ये दिसतोय, परंतु एका पॉईंट नंतर म्हणजे कोविडमध्ये सुद्धा एक एज बार पहिले दिसत होता आणि त्याच्यानंतर 20 to 30 किंवा 30 to 40 ह्या एज ग्रुपमध्ये पण तो सिव्हिअर झाला. त्याच्यामुळे सगळ्यांनीच काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची पचनशक्ती तुम्ही जपली पाहिजे. जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आपण बघितलंय त्याच्यामध्ये जो पहिला ट्रिगर होतो तो गॅस्ट्रिक प्रॉब्लेममध्ये होतो आणि त्याच्यानंतर हे बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यानंतर तुमचा पुढे जाऊन ते ऑटो इम्युन म्हणजे इम्युन सिस्टीमवरती अटॅक होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर काही महिन्यांसाठी का होईना पूर्णपणे घरचं अन्न खा आणि हे सगळ्यात इझी प्रिव्हेन्शन आहे. जर तुम्हाला GB सिंड्रोमपासनं पूर्णतः वाचायचं असेल तर बाहेरचं अन्न टाळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आत्ता हा आउटब्रेक झाला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला एकदम मस्क्युलर वीकनेस आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय म्हणतात लक्ष गेलं आहे. तर फक्त त्या अँगलने न बघता तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल, आठवड्यातनं एकदा किंवा 2दा सर्वांग अभ्यंग घरच्या घरी करणं, घरच्या घरी हातापायाला तेल लावणं, पाठीला म्हणजे स्पायनल कॉर्डला तेल लावणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे हे वारंवार म्हणजे हे दिनचर्येमध्ये किंवा वन ऑफ द रुटीन तुम्ही फॉलो केलं तर ह्याचा खूप चांगला इफेक्ट, लॉंग टर्म इफेक्ट तुम्हाला दिसून येईल. सो आय थिंक बऱ्याच लोकांच्या ज्या शंका होत्या त्या क्लिअर झाल्या असतील. आणि अजूनही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्यू.